मित्रांनो नमस्कार. मला खात्री आहे की ही बातमी ऐकल्यावर तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान नक्की वाटेल. तर बातमी अशी आहे की वंदे भारत स्लीपर धावली 180च्या वेगाने. कोटा ते नागदा दरम्यान यशस्वी सुरक्षा चाचणी पूर्ण. रेल्वे संबंधी तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. पूर्णपणे देशी बनावटीच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनने प्रति तास 180 किलोमीटरच्या वेगासह उच्च वेग क्षमतेची यशस्वी चाचणी पूर्ण केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली कोटा ते नागदा दरम्यान ही चाचणी घेण्यात आली. यावेळी या ट्रेनने हा सर्वाधिक वेग गाठला. ही चाचणी समाधानकारक होती व एवढ्या वेगातही ही ट्रेन अतिशय सुरक्षितपणे मार्गक्रमण करत होती. मात्र वंदे भारत स्लीपर कधीपासून सुरू होणार याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या उद्घाटनाच्या अनेक तारखा सरकारने यापूर्वी घोषित केल्या आहेत, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ही ट्रेन डिसेंबरमध्ये सुरू होईल असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नोव्हेंबरमध्ये म्हटले होते. या ट्रेनच्या सुरक्षा चाचणीचा एक व्हिडिओ अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर सामायिक केला. प्रति तास 180 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या ट्रेनच्या वेगाचे वैशिष्ट्य विशद करण्यासाठी पाण्याने भरलेला एक पेला या व्हिडिओत दाखवण्यात आला आहे. एवढ्या वेगातही त्यातील पाणी सांडत नसल्याचे यात दिसते. पाण्याने भरलेल्या पेल्यासंबंधी वेगाची ही यशस्वी चाचणी म्हणजे आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वैशिष्ट्यांचे उत्तम उदाहरण आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. या ट्रेनमध्ये आरामदायी बर्थ, आधुनिक धक्काविरोधी यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे, आधुनिक स्वच्छतागृहे, अग्निशोधक यंत्रणा, CCTV, डिजिटल माहिती यंत्रणा आदी वैशिष्ट्ये आहेत. मित्रांनो, तुम्ही भारतीय रेल्वेमधून कुठे कुठे प्रवास केला आहे हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच तुम्ही वंदे भारत ट्रेनने देखील प्रवास केला असल्यास ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भारतीय रेल्वेच्या अभिमानास्पद कामगिरीसाठी ह्या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.